नमस्कार मराठी रसिक श्रोते हो, ग्रामीण कथांची मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कथा पारू एक अतूट प्रेम कथा. ही कथा व कथेतील पात्रे आणि त्यांची नावे पूर्णतः काल्पनिक आहेत. या कथेत नमूद केलेल्या कोणत्याही व्यक्तीचा तसेच कोणत्याही जाती धर्माचा कोणाशीही कसलाही संबंध नसून ही कथा केवळ वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी रेखाटण्यात आलेली आहे. त्याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती. चला तर मग ऐकूया कथा पारू एक अतूट प्रेम कथा. आपल्या नाजूक शरीराचा तोल सावरत दोन्ही हाताने एक लांब बांबूची काठी पकडून डोंबाऱ्याची तरुण पोरगी पारू तारेवरून चालू लागली तेव्हा ते पाहताना शिवाच काय, जमलेला अख्खा गावच आपल्या तोंडात बोटे घालू लागला होता. तिच्या त्या तारेवरून मागे पुढे चालण्याचे सर्वांनाच मोठे कुतूहल वाटत होते. जवळच 6-7 वर्षाचं डोंबाऱ्याचं एक लहान पोरग मोठाच्या मोठा ढोल जोरजोराने बडवत लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्यानं तोंडानं कोकलत होतं. आणि त्या ढोलाच्या तालावर ती डोंबाऱ्याची पारू आपल्या अनेक कलेचे कर्तब दाखवित होती. शिवाय ते कर्तब दाखविताना तिचा सुंदर चेहराही कमालीचा उत्साही दिसत होता. खेळ संपल्यानंतर पारू प्रत्येकाजवळ जाऊन पैसे मागत होती आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे पसरलेल्या पदरात 10-5 पैशाच्या रूपाने तिच्या मेहनतीचे फळ पडत होते. पैसे देणाऱ्यांनाही ती आदबीने वाकून नमस्कार करायची आणि पुढच्या लोकांसमोर जाऊन पैशासाठी पदर पसरायची. पैसे मागत मागत पारू जेव्हा शिवाजवळ आली तेव्हा शिवाने आपल्या पायजमाच्या खिशात हात घालून 8 आण्याचं नाणं काढून पारूच्या पदरात टाकलं. त्याबरोबर पारूचे डोळे आश्चर्याने विस्फारले, कारण एवढ्या जमलेल्या चिल्लरमध्ये शिवानं टाकलेलं फक्त ते एकच 8 आण्याचं नाणं होतं. पारूनं ते 8 आण्याचं नाणं त्या 10-5 पैशाच्या चिल्लरमधून हुडकून काढलं आणि शिवाकडे पाहत आपल्या गालावर हास्याची एक खळी पाडत ती पुढे निघून गेली. खेळ संपल्यानंतर लोकही जिकडे तिकडे निघून गेले आणि जमलेले चिल्लर आपल्या बकुटीला मारून पारूही आपल्या साथीदारांसह आपल्या पालाकडे निघून गेली. कमलापुरात आज कित्येक वर्षाने म्हणजे जवळजवळ 30 वर्षाने डोंबाऱ्याची पालं पडली होती. पूर्वी त्या गावात संतू डोंबारी नेहमी येऊन खेळ दाखवून काही दिवस राहून जायचा. परंतु आता 30 वर्षातून आज संतू डोंबारी कमलापुरात आला होता. त्याच्यासह त्याच्या नात्यातली अनेक डोंबारी लोक देखील आपापल्या परिवारासह कमलापुरात पालं ठोकून पहिल्यांदाच राहायला आली होती. संतू डोंबारी आता वयस्कर झाला असल्याने तो स्वतः खेळ दाखवित नव्हता, परंतु त्याने आपली तरुण आणि सुंदर मुलगी पारू हिला त्या डोंबारी कलेत अगदीच निपुण केले होते. तो म्हातारा झाल्याने पोटासाठी कमवण्याची सर्व जबाबदारी पारूवरच होती. तिला लहान लहान 2 भावंडे असल्यामुळे आपल्या स्वतःच्या हिमतीवर पारू त्या सर्वांचा उदरनिर्वाह करत होती. ती दिसायलाही अतिशय सुंदर होती, त्यामुळे संतू डोंबारी तिच्यावर नेहमीच लक्ष ठेवून असायचा. कारण पारूच्या खेळापेक्षा तिच्या सुंदरतेकडे पाहून अनेक तरुण वर्ग तिच्या खेळाला जमा व्हायचा. अनेकांच्या मनात पारूला मिळवण्याची इच्छाही असायची, परंतु पारूने मात्र कधी कोणालाच महत्त्व दिले नाही. कारण तिला माहित होते की आपल्या हातावरचे पोट आज येते तर उद्या तिथे. शिवाय डोंबाऱ्याच्या मुलीवर खरे प्रेम कोण करेल काय. क्षणिक सुखासाठी सर्वजण तयार होते आणि ते पारूला पसंत नव्हतं. डोंबाऱ्याचा खेळ पाहून घरी निघालेल्या शिवाच्याही मनात त्या डोंबाऱ्याच्या पारूविषयी एक वेगळीच ओढ वाटू लागली होती. राहून राहून तिचा तो सुंदर चेहरा शिवाच्या डोळ्यासमोरून सारखा तरळून जात होता. थोड्या वेळापूर्वी तिने आपल्या मानेला दिलेला गोड हिसका शिवाला जशाच्या तसा दिसत होता
आणि हसताना पडलेली तिच्या गोऱ्या गालावरची खळी आठवून शिवाही मनातल्या मनात हसत होता. 22-25 वर्षाचा शिवा अख्ख्या कमलापुरात अत्यंत प्रामाणिक व मेहनती मुलगा म्हणून ओळखला जात होता. त्या गावातील सर्वजण शिवाकडे आपुलकीनेच पाहत असत. घरी थोडीफार जमीन होती. शिक्षणापेक्षा शेतीवर अधिक भर दिल्याने 3री-4थी पर्यंत शिकलेला शिवा तसा शिक्षणात धच होता. त्यालाही शिक्षणापेक्षा शेती अधिक प्रिय वाटत होती. मात्र त्या गावात जर कोणी 10वी पर्यंत शिकला असेल तर तो म्हणजे एकमेव शिद्राम सावकाराचा मुलगा बजरंगा. त्याने 10वी पर्यंतचे शिक्षण तालुक्यालाच घेतले होते. बजरंगा हा लहानपणापासून तिरसट स्वभावाचा होता. त्यातच तो आई वडिलांपासून शिक्षणासाठी परगावात असल्याने व आई वडिलांचे बंधन सैल पडल्याने तो अधिकच स्वैर व अडील स्वभावाचा बनला होता. त्यामुळे कमलापुरातील सर्वच लहान थोर मंडळी बजरंगाला वचकून होती. 10वी नंतरच्या पुढच्या शिक्षणाला रामराम ठोकून बजरंगा सध्या गावात टवाळक्या करीत फिरत होता. आज सोमवार असल्यामुळे शिवा गावाबाहेरच्या महादेवाच्या देवळात दर्शनासाठी गेला होता. हा त्याचा नित्यक्रम असे. दर सोमवारी तो सायंकाळी न चुकता महादेवाच्या देवळात जाऊन देवाचे दर्शन घेत असे. नेहमीप्रमाणे आज सायंकाळी शिवा महादेवाचे दर्शन घेऊन घरी जायला निघाला. आज घरी परतायला त्याला थोडा उशीरच झाला होता. देवापुढे तो एवढा तल्लीन होऊन बसला होता की अंधार झाल्याचे त्याला भान राहिले नाही. अंधाराचा आभास होताच शिवा जागेवरून उठला व गावाच्या दिशेने चालू लागला. तो गावाच्या पांदीजवळ येताच अचानक एका स्त्रीच्या वाचवा वाचवा च्या किंकाळीने त्याचे लक्ष वेधून घेतले. बाहेर थोडासा अंधार असल्यामुळे शिवाला लांबून त्या किंकाळीचा अंदाज बांधता येईना, म्हणून तो झपझप पावले उचलीत त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला. थोडेसे अंतर जाताच त्याला 2 आकृत्या दिसल्या. त्या 2 आकृतीपैकी कोणीतरी एक स्त्री होती तर दुसरी आकृती कुण्या पुरुषाची होती व तो पुरुष त्या स्त्रीशी झटापटी करीत होता. आणखी थोडेसे पुढे गेल्यावर मात्र शिवा चांगलाच हबकला. त्याला आश्चर्य वाटू लागले, कारण समोर डोंबाऱ्याची पारू उभी होती व तिच्याशी झटापटी करणारा इसम दुसरा तिसरा कोणी नसून बजरंगा होता. शिवा झटकन पुढे होऊन त्या दोघांच्या मध्ये उभा राहिला. त्याला पाहताच पारू त्याच्या पाठीमागे येऊन लपली. एखाद्या भेदरलेल्या हरणीसारखी तिची अवस्था झाली होती आणि बजरंगा एखाद्या वाघासारखा दात विचकत एक एक पाऊल उचलत तिच्याकडे येत होता. जसं जसा बजरंगा जवळ येऊ लागला तसं तसा पारूचा जीव घाबरून खालीवर होऊ लागला. तिने शिवाला मागून हाताचा घट्ट विळखा घातला व डोळ्यात अश्रू आणून ती त्याला म्हणाली, मला वाचवा, ह्या नराधमापासून मला वाचवा, किंवा माझी आबरू लुटायला बघतोय. श्रोते हो, बजरंगा पारूची आबरू लुटण्यात यशस्वी झाला की शिवा पारूची आबरू वाचवण्यात यशस्वी झाला? बजरंगा अडेल स्वभावाचा होता म्हणून त्याला घाबरून शिवा पळून गेला का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकूया पुढील भागात पारू एक अतूट प्रेम कथा या कहाणीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.